पुण्यात चिंचवड इथल्या क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ. दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान करणार संबोधित. भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी एक ऐतिहासिक क्षण. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश. श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये होणं ही आपल्या चिरंतन ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीची जागतिक ओळख. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. वक्फ सुधारणा कायदा लागू केल्याबद्दल दाऊदी बोहरा समुदायानं पंतप्रधानांची भेट घेऊन मानले आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत यमुना नदीची स्वच्छता आणि पुनरुज्जीवनासंदर्भात आढावा. नागरी व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचा निर्णय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं करणार अनावरण. राष्ट्रीय महिला आयोग आणि मानवाधिकार आयोगाचं पथक पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त भागाच्या दौऱ्यावर. राज्यपाल आज पीडित कुटुंबाची घेणार भेट. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. आयात शुल्काच्या 90 दिवसांच्या विरामाच्या समाप्तीपूर्वी युरोपियन युनियनसोबत व्यापार करार करण्याचा ट्रम्प यांचा विश्वास. आपले सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दर दिवशी 1000 रुपयांचा दंड लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. प्रेम आणि क्षमा यांचा संदेश देणारा ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण गुड फ्रायडे निमित्त गिरिजाघरांमध्ये प्रार्थनांचं आयोजन. आणि दक्षिण आफ्रिकेतील NW पॉज इन्व्हिटेशनल स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राची सुवर्णपदकाची कमाई. नमस्कार. 11च्या बातमी